नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण पुन्हा एकदा घेऊन आलोत एक नवीन टॉपिक जो करंट अफेअर्सच्या दृष्टीने आणि येणाऱ्या सर्व परीक्षांच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे, ज्यावर प्रश्न डेफिनेटली येऊ शकतो, तो म्हणजे ब्रँड अँबॅसिडर। वेगवेगळ्या संस्था झाल्या किंवा वेगवेगळे राज्य झाले, कशाचा कोण ब्रँड अँबॅसिडर आहे यावर प्रश्न मागे सुद्धा आलेला आहे, इथून पुढे सुद्धा येऊ शकतो। मित्रांनो, लेक्चर सुरुवात करण्याआधी अजूनही कोणी अभ्यास मित्र ॲप्लिकेशन डाउनलोड केलं नसेल तर आपलं हे ॲप्लिकेशन आधी डाउनलोड करून घ्यायचे। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, त्यावरून तुम्ही डाउनलोड करा, जेणेकरून त्यामध्ये जो काही फ्री कंटेंट आहे आणि इवन कोणाला पेड बॅचेस घ्यायचे असतील तर ते सगळं अवेलेबल तिथे होईल। सोबतच अभ्यास मित्रचं टेलिग्राम चॅनल आधी जॉईन करायचे, कारण त्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या लेक्चरच्या लिंक्स, शेड्यूल आणि जे काही अपडेट्स आहेत ते कळवले जातील। तसंच मित्रांनो, अभ्यास मित्रचं इंस्टाग्राम पेज सुद्धा आहे। जर तुम्हाला अभ्यासाशी रिलेटेड काही रील्स बघायच्या असतील तर त्या तुम्ही तिथे बघू शकता किंवा काही महत्त्वाचा कंटेंट तुम्हाला तिथे पाहायला मिळेल। तर बघा, जे लोक कंबाईनची तयारी करताय अशांसाठी कंबाईन यशवंत बॅच आपण घेऊन आलेलो आहोत। बॅचचे ॲडमिशन सुरू झालेले आहेत। फी फक्त 1499 रुपये आहे। लाईव्ह लेक्चर्स, रेकॉर्डेड लेक्चर्स, टेस्ट सिरीज आणि नोट्स सगळं काही तुम्हाला या एकाच बॅचमध्ये मिळणार आहे। तर ही बॅच तुम्ही जॉईन करू शकता। कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे, ॲप्लिकेशनवरूनच बॅच जॉईन करायची आहे। सोबतच राज्यसेवा विजेता बॅच सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता। याची फी सुद्धा 1199 रुपये इतकीच आहे। यामध्ये तुम्हाला अगेन लाईव्ह लेक्चर, रेकॉर्डेड लेक्चर, नोट्स आणि टेस्ट सिरीज मिळणार आहेत। तर मित्रांनो, या ज्या बॅचेस आहेत तुमच्या रिस्पेक्टिव्ह एक्झामनुसार तुम्ही प्रिपरेशनसाठी एक तुम्हाला उत्तम मार्गदर्शक ठरतील। सो नक्कीच जॉईन करू शकता। बघा, अगेन काही क्युरीज असतील यामध्ये तर कॉन्टॅक्ट नंबर आहेच, कॉल करू शकता, तिथे मेसेज करू शकता, तुमचे डाउट्स क्लिअर केले जातील। आणि जर कोणाला फक्त टेस्ट सिरीजच हवी असेल, लेक्चर्स नको असतील, अशांसाठी टेस्ट सिरीज सुद्धा आहे। ब्रह्मास्त्र टेस्ट सिरीज आहे, राज्यसेवाला टार्गेट करून ही टेस्ट सिरीज आहे। यामध्ये आपण सब्जेक्ट वाईज ॲज वेल ॲज जीएसचे कॉम्प्रिहेन्सिव्ह जे काही टेस्ट आहेत त्या घेत आहोत। एव्हरी संडे आपली टेस्ट असते। डिटेल विश्लेषण सुद्धा या टेस्टचं होतं। हे विश्लेषण आपल्या ॲप्लिकेशनवरती होत असतं। मित्रांनो, मग आपण हे जे काही प्लॅटफॉर्म वरती ज्या काही गोष्टी देत आहोत तर तुम्ही त्याचा फायदा निश्चितच घ्यायचे। चला आपल्या लेक्चरला आता सुरुवात करूया। पहिला प्रश्न तुमच्या समोर दिलेला आहे, तो म्हणजे अलीकडील MS धोनीला खालीलपैकी कोणत्या कंपनीचा ब्रँड अँबॅसिडर बनवण्यात आलेलं आहे? तर मित्रांनो, MS धोनीला स्टेट बँक ऑफ इंडियाचं, SBIचं MS धोनी काय झालेलं आहे? ब्रँड अँबॅसिडर झालेलं आहे। सो लक्षात ठेवायचं, SBIचा ब्रँड अँबॅसिडर कोण आहे? महेंद्रसिंग धोनी। सो बघा, SBI जी आहे आपल्याला माहिती आहे की एक मोठी बँक आहे आपल्या देशामधली, बरोबर। सो ह्याचे ब्रँड अँबॅसिडर कोण आहेत? माजी क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनी हे त्याचे काय आहेत, तर आपण त्यांना कॅप्टन कूल पण म्हणायचो। सो हे काय तर आपले ब्रँड अँबॅसिडर म्हणून प्रसिद्ध झालेले आहेत आता SBIचे, त्यांची नियुक्ती केली SBIनी। सो यामध्ये मग ब्रँडिंग किंवा मार्केटिंग असेल किंवा जे काही विविध उत्पादने आहेत ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ब्रँड अँबॅसिडर बनवण्याचा निर्णय घेतलेला आहे। मग MS धोनी अजून पण काही ठिकाणी ब्रँड अँबॅसिडर आहे, जसं की SBIचा आहेच, त्याचबरोबर भारतीय सैन्याचा सुद्धा MS धोनी ब्रँड अँबॅसिडर आहे। त्याचबरोबर कार्स 24, मास्टर कार्ड आणि ड्रोन स्टार्टअप गरुड एरोस्पेस या कंपनीचा सुद्धा तो काय आहे? ब्रँड अँबॅसिडर आहे। मग हे लक्षात ठेवावं लागेल। पुढचा प्रश्न घेऊया। अलीकडेच आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू आणि अभिनेता संग्राम सिंग यांना कशाचा ब्रँड अँबॅसिडर बनवण्यात आलेलं आहे? तर मित्रांनो, लक्षात घ्या, यांना विकसित भारत मोहीम जी आहे, ठीक आहे, सो डेव्हलप्ड इंडिया मिशन जे सुरू केलेलं आहे, जे कॅम्पेन सुरू केलेलं आहे, तर याचं ब्रँड अँबॅसिडर बनवण्यात आलेलं आहे। संग्राम सिंग रेसलर आहेत, सगळ्यांना माहिती असेल, आणि ॲक्टर सुद्धा आहेत, ठीक आहे। सो विकसित भारत मोहीमचे ते काय ब्रँड अँबॅसिडर आहेत। सो भारत सरकारने जे काही भारत सरकारची मोहीम आहे तर त्याचे ते ब्रँड अँबॅसिडर त्यांना बनवलेला आहे। आणि केंद्रीय मंत्री हरदीप पुरी यांनी संग्राम सिंह यांना काय केलं तर त्याचं प्रमाणपत्र सादर केलेलं आहे। तसंच मोदी सरकारने, मोदी गव्हर्नमेंटने 2047 पर्यंत भारताला विकसित बनवण्याचं जे काही लक्ष्य आहे, ध्येय आहे, ते ठेवलेलं आहे। नेक्स्ट क्वेश्चन कडे येऊया। त्याआधी इथे तुम्हाला संग्राम सिंग यांच्याविषयी अजून काय दिले, जसं की स्वच्छ भारत आंदोलन आणि फिट इंडिया मुवमेंट या दोघांचे सुद्धा ते ब्रँड अँबॅसिडर आहेत। सो संग्राम सिंह अजून कशाचे ब्रँड अँबॅसिडर आहेत? स्वच्छ भारत आंदोलन आणि फिट इंडियाचे। नेक्स्ट बघा,
आयसीसी विश्वचषक 2023 साठी कोणत्या क्रिकेट खेळाडूला आयसीसीने जागतिक ब्रँड अँबॅसेडर बनवलेले आहे? बट ऑब्वियस सचिन तेंडुलकर. कोणाला? सचिन तेंडुलकर, मास्टर ब्लास्ट. ठीक आहे. सो बघा यामध्ये सचिन तेंडुलकर जे आहे यांना काय बनवलेलं आहे तर आपल्या आयसीसी विश्वचषक 2023चं ब्रँड अँबॅसेडर बनवलेलं आहे. मग यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर जे काही सचिन तेंडुलकर यांच्याविषयी तर आपल्याला माहितीच आहे, सगळं भारतरत्न मिळालेला आहे त्यांना, बरोबर. सो पुरुष क्रिकेट विश्वचषक 2023 जे आहे त्यासाठी त्यांची वर्ल्ड लेवलवरती एक जागतिक राजदूत म्हणून त्यांची नियुक्ती केलेली आहे. सो सचिन तेंडुलकर अजून पण काही ठिकाणी ब्रँड अँबॅसेडर आहेत, जसं की स्किल इंडिया मिशन आणि निवडणूक आयोगाच्या राष्ट्रीय चिन्हाच्या मध्ये सुद्धा ते काय आहेत तर ब्रँड अँबॅसेडर आहेत. पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणत्या अभिनेत्याला निवडणूक आयोगाने राष्ट्रीय आयकॉन बनवलेला आहे? निवडणूक आयोगाचं नॅशनल आयकॉन कोण आहे? राजकुमार राव. कोण आहे? राजकुमार राव. यांचे मूवी माहिती असतील तुम्हाला, शादी में जरूर आना, पाहिलं असेल सगळ्यांनी. सो राजकुमार राव हे काय आहेत तर निवडणूक आयोगाच्या राष्ट्रीय आयकॉन निवडणूक आयोगाने त्यांना बनवलेलं आहे. सो भारताचा निवडणूक आयोग जो आहे त्यांनी 5 राज्यामध्ये जे काही विधानसभा निवडणुकी होणार होत्या त्याच्या पूर्वी 26 ऑक्टोबरला राजकुमार राव यांना काय केलं तर राष्ट्रीय आयकॉन म्हणून त्यांची निवड केली आणि लोकांमध्ये एक मतदानाबाबत जनजागृती करून त्यांचा मतदानाचा जो टक्का आहे की जास्तीत जास्त मतदान व्हावं यासाठी ते प्रयत्न करणार होते. सो यापूर्वी जर पाहिलं 23 ऑगस्ट 2023 रोजी निवडणूक आयोगाने सचिन तेंडुलकर यांना काय केलं होतं राष्ट्रीय आयकॉन बनवलं होतं. राईट. पुढचा प्रश्न बघा, अलीकडेच कोणाला त्रिपुरा पर्यटनाचा ब्रँड अँबॅसेडर बनवण्यात आले आहे? मित्रांनो कोण आहे समोर? सौरव गांगुली. कोणाला? सौरव गांगुली यांना त्रिपुरा पर्यटनाचा ब्रँड अँबॅसेडर म्हणून घोषित केलेलं आहे. सो सौरव गांगुली काय आहेत? त्रिपुरा पर्यटनाचे ब्रँड अँबॅसेडर आहेत. सो बीसीसीआयचे माजी अध्यक्ष आहेत ते, बरोबर, आणि भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार आहेत सौरव गांगुली. यांना त्रिपुरा गव्हर्नमेंटने काय केलेलं आहे तर त्रिपुरा राज्याचं जे पर्यटन आहे त्याचा ब्रँड अँबॅसेडर बनवलेला आहे. सौरव गांगुली अजून पण काही ठिकाणी ब्रँड अँबॅसेडर आहेत, जसं बंधन बँकेचे ब्रँड अँबॅसेडर. त्याचबरोबर पश्चिम बंगाल या राज्याचे सुद्धा सौरव गांगुली काय आहेत ब्रँड अँबॅसेडर आहेत. कोणत्या राज्याचा कोण ब्रँड अँबॅसेडर असतो यावरच रिसेंटली क्वेश्चन आला होता मागच्या वर्षी, बरोबर. पुढे बघा, माजी क्रिकेटपटू राहुल द्रविड यांना खालीलपैकी कोणाचा ब्रँड अँबॅसेडर बनवण्यात आलेलं आहे? तर मित्रांनो राहुल द्रविड जे आहेत यांना कशाचा ब्रँड अँबॅसेडर बनवलेला आहे? बीपीसीएल या कंपनीचा. कशाचा? तर भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड. सो बीपीसीएलचा ब्रँड अँबॅसेडर कोणाला बनवण्यात आलेला आहे? राहुल द्रविड यांना बनवण्यात आलेलं आहे. सो ही जी कंपनी आहे एक चांगली मोठी कंपनी आहे, राईट. यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर एक सार्वजनिक क्षेत्रातील हे उपक्रम आहे भारतीय सार्वजनिक क्षेत्रातील. सो त्यामध्ये वायू मंत्रालयाच्या मालकीची कंपनी आहे. पुढे बघा, हेनरी हार्विन एज्युकेशनचे ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती केलेली आहे? तर मित्रांनो हेनरी हार्विन चे ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती झालेली आहे? चेतन भगत. कोणाची नियुक्ती झालेली आहे? रायटर चेतन भगत. ऑप्शन नंबर 1 ऑथर आहेत ते. सो एडटेक स्टार्टअप हेनरी हार्विन एज्युकेशनचे लेखक आणि वक्ता चेतन भगत यांची काय झालेली आहे ब्रँड अँबॅसेडर म्हणून तिथे नियुक्ती करण्यात आलेली आहे. यांचा उद्देश काय आहे तर जे काही इंडियन यूथ आहे, ठीक आहे, सो त्यांना एक प्रेरणा द्यायची आणि त्यांना सशक्त करायचं, हा त्यांचा उद्देश आहे. इवन हेनरी हार्विन एज्युकेशनची स्थापना कधी झाली होती? 2013 मध्ये. प्रशिक्षण आणि सल्लागार सेवांचा अग्रगण्य प्रदाता म्हणून त्यांची काय करण्यात आली होती? स्थापना करण्यात आली होती. तसंच कुणाल गुप्ता हे हेनरी हार्विन एज्युकेशनचे काय आहेत? संस्थापक आणि सीईओ, फाउंडर अँड सीईओ दोन्ही आहेत. कोण? कुणाल गुप्ता. नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारतातील प्रमुख कंपनी इन्फोसिसचा जागतिक ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर बघा मित्रांनो हा पण प्रश्न थोडासा महत्त्वाचा ठरतो. राफेल नडाल जे आहेत टेनिस खेळतात, बरोबर. सो राफेल नडाल यांची काय नियुक्ती करण्यात आलेली आहे तर इन्फोसिस जे आहे त्याचं जागतिक ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. सो ऑप्शन नंबर 4 हे करेक्ट उत्तर आहे. इन्फोसिस अगेन आपल्याला माहिती आहे की भारतातल्या ज्या काही कंपन्या आहेत त्यातली एक सर्वात मोठी IT कंपनी आहे इन्फोसिस. तसंच 1981 मध्ये त्याची स्थापना झाली होती. NR नारायण मूर्ती यांनी केली होती. मुख्यालय कुठे आहे? कर्नाटक, बेंगळुरू या ठिकाणी मुख्यालय आहे आणि त्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक आहेत सलील पारेख. कशाचे? इन्फोसिसचे. पुढे बघा, इप्सॉन इंडियाने आपले नवीन ब्रँड आयकॉन किंवा ब्रँड अँबॅसेडर कोणाला बनवलेला आहे? कोणाला बनवलेला आहे मित्रांनो?
रश्मिका मंदाना. ठीक आहे, रश्मिका मंदानाला काय केलेलं आहे तर इप्सॉन इंडियाने आपलं नवीन ब्रँड अँबॅसेडर म्हणून घोषित केलेलं आहे. ऑप्शन नंबर 3. सो प्रिंटर कंपनी आहे इप्सॉन इंडिया, त्याने तेलुगू आणि कन्नड अभिनेत्री जी आहे रश्मिका मंदाना साऊथची आहे बरोबर, सो तिला नवीन ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्त केलंय. इको टँक प्रिंटरच्या मल्टीमीडिया मोहिमेमध्ये कंपनीचे जे काही उत्पादन आहेत तर त्यांची जाहिरात करण्यासाठी ती कंपनी सोबत कॉपरेट करणार आहे. पुढचा प्रश्न आहे, नॅशनल अँटी डोपिंग एजन्सी नाडाने ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची निवड केली आहे. तर मित्रांनो, नाडाने सुनील शेट्टीची ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्ती केलेली आहे. नॅशनल अँटी डोपिंग एजन्सी बघा, सुनील शेट्टी जे आहे त्याची नाडाचे ब्रँड अँबॅसेडर म्हणून निवड झालेली आहे. सो नाडा म्हणजेच नॅशनल अँटी डोपिंग एजन्सी. सो ही नाडा ही भारताची एक काय राष्ट्रीय संस्था आहे जे काही वेगवेगळे खेळ आहेत त्यामध्ये डोपिंग नियंत्रण कार्यक्रमाचा प्रचार आणि समन्वय निरीक्षण करणं हे याचं काम आहे. सध्या अभिनेता आमिर खान यांना खालीलपैकी कशाचा ब्रँड अँबॅसेडर बनवण्यात आलेलं आहे. तर मित्रांनो, वेदांतूचा ब्रँड अँबॅसेडर कोणाला बनवण्यात आलेला आहे, आमिर खानला बनवण्यात आलेलं आहे. कशाचा, वेदांतूचा. ठीक आहे, वेदांतू प्लॅटफॉर्म आहे, लर्निंग प्लॅटफॉर्म आहे, राईट. सो ही जी वेदांतू कंपनी आहे जी 2014ला स्थापना झाली होती बँगलोर कर्नाटक येथे याचं मुख्यालय असून जे काही भारतीय माध्यमिक शिक्षण प्रमाणपत्र आहे आणि जे काही सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन म्हणजे 4थी पासून 12वी पर्यंतचे विद्यार्थी जे आहेत त्यांना एज्युकेशन प्रोव्हाइड करण्याचं, ऑनलाईन एज्युकेशन प्रोव्हाइड करण्याचं काम ही कंपनी करत असते. तसंच इतर काही प्रमुख कंपन्या आहेत ज्यांचे ब्रँड अँबॅसेडर आमिर खान आहेत, जसं की सॅमसंग कंपनी दक्षिण कोरियामध्येच हे आहे, फोन पे, फॉर्मेज ह्याचं सगळ्याचं ब्रँड अँबॅसेडर कोण आहे. फोन पे आपण वापरतो, UPI गुगल पे आहे तसं फोन पे आहे. सो याचे सुद्धा ब्रँड अँबॅसेडर कोण आहेत आणि फॉर्मेजचे सॅमसंग कंपनीचे आमिर खान ब्रँड अँबॅसेडर आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, खालीलपैकी कोण रस्ता सुरक्षा जागरूकता मोहिमेचा ब्रँड अँबॅसेडर आहे. कोण आहे, अक्षय कुमार हे रस्ता सुरक्षा जागरूकता मोहिमेचे ब्रँड अँबॅसेडर आहेत. ऑप्शन नंबर 4 हे करेक्ट उत्तर आहे. सो अक्षय कुमार यांना याचं ब्रँड अँबॅसेडर बनवलं. भारत सरकारचा रस्ता सुरक्षेचा जो उपक्रम आहे त्याच्यामध्ये त्यांना ब्रँड अँबॅसेडर बनवलं. काही प्रमुख कंपन्या ज्यांचे ब्रँड अँबॅसेडर अक्षय कुमार आहेत ती म्हणजे पॉलिसी बाजार विमा कंपनी बरोबर. सो याचे पण ब्रँड अँबॅसेडर कोण आहेत, अक्षय कुमार आहेत. पुढे बघा, कोणत्या अभिनेत्रीला गुकीची पहिली भारतीय जागतिक ब्रँड अँबॅसेडर बनवण्यात आलेली आहे. सो ही कंपनी आहे, एक चांगला ब्रँड आहे. सो आलिया भट्टला त्याचं काय बनवण्यात आलेलं आहे, ब्रँड अँबॅसेडर बनवण्यात आलेलं आहे. सो इटालियन लक्झरी फॅशन ब्रँड आहे हा. आलिया भट्टची तिथे जागतिक राजदूत म्हणून काय करण्यात आलेले, नियुक्ती केलेली आहे. सो काही मोठ्या कंपन्या आहेत अजून ज्यामध्ये आलिया भट्ट ब्रँड अँबॅसेडर आहे, त्या म्हणजे उबर इट्स. उबर इट्स सगळ्यांना माहिती असेल, जसं स्विगी झोमॅटो आहे तसंच उबर इट्स सुद्धा आहे, तुम्ही फूड ऑर्डर करू शकता. तसंच नोकिया, फिनलँडची कंपनी, नोकियामध्ये नोकियाच्या सुद्धा ते काय आहेत, आलिया भट्ट ही ब्रँड अँबॅसेडर आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, स्टार स्पोर्ट्सचा ब्रँड अँबॅसेडर म्हणून अलीकडे कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे. मित्रांनो, ऋषभ पंत याची नियुक्ती स्टार स्पोर्ट्सचा ब्रँड अँबॅसेडर म्हणून करण्यात आलेली आहे. मग ऑप्शन नंबर 4 हे इथे करेक्ट उत्तर येते. स्टार स्पोर्ट्स जर तुम्ही पाहिलं तर ते डिझनी स्टारच्या मालकीचं आहे. ठीक आहे, सो एक भारतीय पे टेलिव्हिजन स्पोर्ट्सचा चॅनल आहे, ते चॅनलचा समूह आहे ऍक्च्युली, तर ज्याची संपूर्ण मालकी कोणाकडे, वॉल्ट डिझनी कंपनी इंडियाकडे आहे. भारतातील क्रिकेट प्रसारित करण्यात यावं यासाठी यामध्ये मोठी भूमिका याने बजावलेली आहे. सो इंडियन क्रिकेट्स जे पण होतात किंवा भारतामध्ये होतात तर त्या मॅचेस तुम्हाला इथे बघायला मिळतात लाईव्ह. क्रिकेटपटू स्मृती मंदाना खालीलपैकी कोणत्याची किंवा कशाची ब्रँड अँबॅसेडर बनलेली आहे असा इथे प्रश्न विचारलाय. तर मित्रांनो, रँगलर या कंपनीची स्मृती मंदाना ही काय बनलेली आहे, ब्रँड अँबॅसेडर बनलेली आहे. सो रिटेल कंपनी आहे एस टर्टल ओमनी प्रायव्हेट लिमिटेड, याने भारतीय क्रिकेटपटू स्मृती मंदाना हिला काय केलेलं आहे तर आपल्या रँगलर ब्रँड जो आहे त्याचे अँबॅसेडर, रँगलर ब्रँडची ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्त केलेलं आहे. एस टर्टलचे CEO कोण आहेत तर नितीन छाबरा हे त्याचे CEO आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, HSBC इंडियाने अलीकडेच कोणाला ब्रँड अँबॅसेडर म्हणून घोषित केलेला आहे. तर मित्रांनो, विराट कोहली याला काय केलेलं आहे, HSBC इंडियाने काय केलेलं आहे, ब्रँड अँबॅसेडर म्हणून घोषित केलेलं आहे. मग बघा, विराट कोहली अजून पण काही ठिकाणी ब्रँड अँबॅसेडर आहे, जसं की गाद्या विकणारी कंपनी आहे ड्युरोफ्लेक्स, सगळ्यांना माहिती असेल, ग्रेट लर्निंग अकॅडमी, तसंच मोबाईल प्रीमियर लीग आणि उबर इंडिया या सगळ्यांचे कोण आहेत, विराट कोहली हे ब्रँड अँबॅसेडर आहे.
त्यानंतर बघा सलीमा टेट यांना खालीलपैकी कशाची ब्रँड अँबॅसेडर बनवण्यात आलेलं आहे. तर मित्रांनो सलीमा टेट यांना आशियाई हॉकी फेडरेशनचा ॲथलीट याचं काय करण्यात आलेलं आहे, ब्रँड अँबॅसेडर म्हणून घोषित केलेलं आहे. ठीक आहे. सो भारतीय महिला हॉकी संघाचे सदस्य आहे सलीमा टेटे यांची आशियाई हॉकी संघ जे आहे तर त्या महासंघाने 25 मार्च 2023 ते 25 मार्च 2025 पर्यंत काय केलेलं आहे, आशिया खंडाचे ॲथलेटिक्स अँबॅसेडर म्हणून त्यांची नियुक्त केलेली आहे. सो खेळाडूंच्या हक्क आणि क्रीडापटू जे आहेत खेळाडू आहेत त्यांच्या कल्याणाबाबत जागरूकता वाढवण्यासाठी यांना ब्रँड अँबॅसेडर बनवलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, कोणाला युनिसेफ इंडियाचे राष्ट्रीय राजदूत बनवण्यात आलेलं आहे. तुमच्या समोर कोण आहे, आयुष्मान खुराना, बरोबर. तर आयुष्मान खुराना यांना काय करण्यात आलेलं आहे, युनिसेफ इंडियाचे राष्ट्रीय राजदूत बनवण्यात आलेलं आहे. मग बघा युनिसेफ ही एक संयुक्त राष्ट्रांची संघटना आहे, राईट. सो 11 डिसेंबर 1946 ला युनिसेफची स्थापना झाली होती न्यूयॉर्कमध्ये, युनायटेड स्टेट्समध्ये, US मध्ये त्याचं मुख्यालय आहे, हेडक्वार्टर आहे. सो ज्याला जगभरातील मुलांना मानवतावादी आणि विकासात्मक सहाय्य प्रदान करण्यासाठी ही संस्था काम करते. आता ही ऑफिशियली जर पाहिलं तर एक संयुक्त राष्ट्रांचा एक बालनिधी म्हणून याला ओळखलं जातो, एक फंड म्हणून, चाइल्ड फंड म्हणून ओळखलं जातं. कार्यकारी संचालक आहेत कॅथरीन रसेल आणि युनायटेड नेशन्स चिल्ड्रन फंड म्हणून याला युनिसेफचा हा फुल फॉर्म आहे. पुढे बघा शी चेंजेस क्लायमेट साठी भारताचे राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर मित्रांनो शी चेंजेस क्लायमेट यासाठी भारताचे राजदूत म्हणून श्रेया घोडावत यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. ऑप्शन नंबर 1 हे इथे करेक्ट उत्तर येत आहे. 13 मार्च 2023 रोजी हवामान उद्योजिका ज्या आहेत श्रेया घोडावत यांची काय केली, क्लायमेट चेंजसाठी भारताची राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली. सो आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या स्मरणार्थ किंवा सन्मानार्थ काय केलं तर एक जागतिक लेवलला, वर्ल्ड लेवलला जाऊन ना नफा संस्थेने, म्हणजे ना नफा जी संस्था आहे तर या संस्थेने आलिंगन इक्विटी नावाचा एक स्पेशल उपक्रम सुरू केला. सो हवामान बदलाचे जे काही परिणाम आहेत त्यांच्याबद्दल महिलांचा आवाज वाढवायचा हा उपक्रमाचा उद्देश होता. तसंच ही मोहीम हवामान बदलाला गती देण्यासाठी महिलांची जी काही भूमिका आहे त्याला प्रोत्साहन देते. UN वुमेन जे आहेत तर त्यांच्यामध्ये 150 पेक्षा अधिक देशांमध्ये महिलांशी भेदभाव करणारे कायदे यामध्ये तुम्हाला बघायला मिळतील. ठीक आहे. पुढे बघा एरिक गार्सेटी यांची खालीलपैकी कोळशाचा राजदूत किंवा कोणत्या कंपनीचा राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. कोणाची, एरिक गार्सेटी यांची. ठीक आहे. तर भारताचा USA राजदूत कोण आहेत, भारतामध्ये USA चे अँबॅसेडर कोण आहेत तर एरिक गार्सेटी आहेत. ऑप्शन नंबर 1. जर तुम्ही दिल्लीमध्ये गेले तर प्रत्येक एम्बॅसीज तुम्हाला दिसतील प्रत्येक कंट्रीच्या. ठीक आहे. असं एका लाईन मध्येच ते सगळं आहे. एरिक मायकेल गार्सेटी हे एक अमेरिकन राजकारणी आणि मुत्सद्दी आहेत. तर मे 2023 पासून भारतातील युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकाचे ते गार्सेटी काय आहेत, राजदूत आहेत. संयुक्त राष्ट्रांमध्ये भारताचे स्थायी प्रतिनिधी म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर मित्रांनो रुचिरा कंबोज. कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे, रुचिरा कंबोज यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. ठीक आहे. रुचिरा कंबोज या काय आहेत तर US मध्ये भारताच्या स्थायी प्रतिनिधी आहेत. सो बघा 24 ऑक्टोबर 1945 मध्ये स्थापना झाली होती संयुक्त राष्ट्र संघाची, न्यूयॉर्क अमेरिकामध्ये त्याचं मुख्यालय आहे. तर संयुक्त राष्ट्रांचे जे काही कार्य आहे त्यांच्यामध्ये आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा राखायची, मानवी हक्कांचं संरक्षण करायचं आणि मानवतावादी सहाय्य प्रदान करायचं, शाश्वत विकास आहे त्याला चालना द्यायची आणि आंतरराष्ट्रीय कायद्याची अंमलबजावणी करायची, हे सगळे यामध्ये समाविष्ट होतं. नेक्स्ट आहे राष्ट्रीय खनिज विकास महामंडळाचा ब्रँड अँबॅसेडर कोण आहे. मित्रांनो कोण दिसतंय तुम्हाला समोर तर राष्ट्रीय खनिज विकास महामंडळ जे आहे तर त्याची ब्रँड अँबॅसेडर कोण आहे, निखत जरीन. कोण आहे, निखत जरीन ही त्याची ब्रँड अँबॅसेडर आहे. ऑप्शन नंबर 2 बघा राष्ट्रीय खनिज विकास महामंडळ जे आहे NMDC तर याचं मुख्यालय हैदराबाद येथे असून हे राष्ट्रीय खनिज आणि भारतातील लोह खनिजात जे आहे त्याचे सर्वात मोठे उत्पादक आहे. सो राष्ट्रीय खनिज विकास महामंडळ हा सार्वजनिक क्षेत्रातला एक नवरत्न उपक्रम आहे. NMDC ने जागतिक बॉक्सिंग चॅम्पियन आणि बर्मिंगहॅम कॉमनवेल्थ गेम्स 2022 मध्ये सुवर्ण पदक विजेती जी होती निखत जरीन, थोडंसं मग त्यांच्याविषयी पण माहिती असलं पाहिजे की कशामध्ये तर त्या बॉक्सिंग चॅम्पियनशिप मध्ये जिंकलेल्या होत्या. सो गोल्ड मेडल त्यांना मिळालेलं होतं. सो निखत जरीन यांच्यासोबत NMDC चे ब्रँड अँबॅसेडर म्हणून प्रतिनिधित्व करण्यासाठी सामंजस्य करार केलेला आहे.
मेमोरँडम ऑफ अंडरस्टँडिंग केलेला आहे, ॲग्रीमेंट केलेला आहे, त्यावर स्वाक्षरी तिची घेतली. खालीलपैकी कोणाला बिहार खादीचा ब्रँड अँबॅसिडर आणि बिहारचा स्टेट आयकॉन बनवलेलं आहे? तर मित्रांनो लक्षात ठेवायचे, मैथिली ठाकूर हिला काय केलेलं आहे तर बिहार खादी याचा ब्रँड अँबॅसिडर आणि बिहार स्टेट आयकॉन म्हणून घोषित केलेलं आहे मैथिली ठाकूर. मग ही प्रसिद्ध काय आहे, लोकगायिका आहे आणि एक नवीनच रायझिंग युवा कलाकार आपण तिला म्हणू शकतो मैथिली ठाकूर. तर त्यांची बिहार राज्य खादी ग्रामोद्योग मंडळाने काय केलं तर बिहार खादीची ब्रँड अँबॅसिडर त्यांना बनवलं आणि जगभरामध्ये जे काही बिहार खादी आहे त्याचा ती प्रचार करणार आहे. तसंच लोकगायिका मैथिली ठाकूर यांची निवडणूक आयोगाने बिहारची स्टेट आयकॉन म्हणून सुद्धा नियुक्ती केलेली आहे. नॅशनल स्टेट आयकॉन राजकुमार राव आणि बिहारची स्टेट आयकॉन मैथिली ठाकूर, कन्फ्यूज व्हायचं नाही. पुढे बघा, प्रसून जोशी यांची खालीलपैकी कोणत्या राज्याचे ब्रँड अँबॅसिडर म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर मित्रांनो मी तुम्हाला म्हटलं की राज्याचे ब्रँड अँबॅसिडर यावर आधी सुद्धा प्रश्न आलेला आहे. सो अगेन हे इम्पॉर्टंट ठरतं. सो रिसेंटली उत्तराखंड राज्याचे ब्रँड अँबॅसिडर म्हणून प्रसून जोशी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. सो बघा, यांना पद्मश्री पुरस्कार सुद्धा प्रसून जोशी यांना मिळालेला आहे. तर भारतीय चित्रपट सृष्टीमध्ये ते कवी, लेखक आणि गीतकार आहेत. उत्तराखंडच्या सांस्कृतिक वारशाचा प्रचार करण्यासाठी त्या गव्हर्नमेंटने काय केलं तर लेखक आणि गीतकार प्रसून जोशी यांची तिथलं ब्रँड अँबॅसिडर म्हणून नियुक्ती केली. सो ते सेन्सॉर बोर्डचे, सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन जे आहे याचे चेअरमन सुद्धा राहिले आहेत. 2017 मध्ये ते त्याचे चेअरमन होते. राईट. पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी स्वित्झर्लंडचा मैत्री राजदूत म्हणून कोण आहे? कोण आहे मित्रांनो स्वित्झर्लंडचा मैत्री राजदूत? नीरज चोप्रा. कोण आहे? नीरज चोप्रा. ठीक आहे. सो स्वित्झर्लंडचं जे काही टुरिझम आहे, नोव्हेंबर 2022 पासून ऑलिम्पिक सुवर्ण पदक विजेता नीरज चोप्रा जे आहे, भालाफेक माहिती आपल्याला. सो यामध्ये त्यांची स्वित्झर्लंडचे मैत्रीदूत म्हणून काय केलेले आहे, नियुक्ती केलेली आहे. स्वित्झर्लंड टुरिझम जे आहे त्याचे फ्रेंडशिप अँबॅसिडर म्हणून नीरज चोप्रा यांना आपल्या देशातील अनुभव शेअर करणार आहेत. तसंच बँकिंग फ्रॉड अवेअरनेस कॅम्पेन जे आहे ते तिथे चालवणार आहेत आणि एक बँकिंगचं फ्रॉड जे आहे ते रोखण्यासाठी कुठेतरी ते लोकांना जागरूक करणार आहेत. पुढे बघा, निक्षय मित्र क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमाचा, निक्षय म्हणजे काय, क्षयरोग नसणे. सो त्या निक्षय मित्र क्षयरोग निर्मूलन कार्यक्रम आहे. तर याचा ब्रँड अँबॅसिडर खालीलपैकी कोण आहे? तर कोण आहे मित्रांनो याचा ब्रँड अँबॅसिडर? येस, नथिंग बट कोण नाही तर याचे ब्रँड अँबॅसिडर दीपा मलिक ह्या आहेत. कोण तर दीपा मलिक या काय आहेत, निक्षय मित्रच्या ब्रँड अँबॅसिडर आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने पद्मश्री खेलरत्न पुरस्कार तसंच अर्जुन पुरस्कार विजेते आणि पॅराऑलिम्पिक समितीच्या, पॅराऑलिम्पिक म्हणजे काय तर जे अपंग असतात त्यांच्यासाठी जे ऑलिम्पिक स्पर्धा होते त्याला पॅराऑलिम्पिक म्हणतात. तर याच्या अध्यक्ष आहेत दीपा मलिक यांची दिल्लीमधील निक्षय मित्र राजदूत म्हणून काय केलेली आहे, नियुक्ती केलेली आहे. सो हा जो निक्षय मित्र हा जो उपक्रम आहे तो पंतप्रधानांनी टीबी मुक्त भारत करण्यासाठी ही मोहीम चालवलेली आहे. त्या अंतर्गत एक हा उपक्रम आहे. 2025 पर्यंत क्षयरोगाचं उच्चाटन करण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम पंतप्रधान टीबी मुक्त भारत मोहिमेअंतर्गत आणण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न बघा, माँ भारतीचा पूत, ठीक आहे, किंवा माँ भारतीचा पुत्र, पूत म्हणजे पुत्र काय तर भारत मातेचा, ऍक्च्युली माँ भारती होते ते भारत मातेचा पुत्र. ठीक आहे. या वेबसाईटचा सदिच्छा दूत म्हणून खालीलपैकी कोण आहे? तर कोण आहे सदिच्छा दूत? तर अमिताभ बच्चन. ऑप्शन नंबर 1 अमिताभ बच्चन हे भारत मातेचा पुत्र या वेबसाईटचे सदिच्छा दूत आहेत. केंद्रीय रक्षा मंत्री राजनाथ सिंह यांनी ही वेबसाईट जी आहे याची सुरुवात केलेली आहे. तर सदिके महानायक अमिताभ बच्चन यांची त्यांनी काय केले म्हणजे खूप वर्षापासूनचे जे महानायक आहेत अमिताभ बच्चन त्यांनी गुडविल अँबॅसेडर म्हणून तिथे नियुक्ती केलेली आहे. सो भारत मातेचे सपुत्र किंवा पुत्र म्हणून ही जी वेबसाईट आहे तर याच्या माध्यमातून एक जे काही आम आदमी जे आपण म्हणतो तर त्याला सशस्त्र बळ युद्ध हातात कल्याण कोष जे आहे AFBCWF यामध्ये योगदान देऊ शकतात. तसंच ही जी काही राशी असणार आहे त्याचा उपयोग युद्धाचं जे काही गोष्टी होतात ठीक आहे त्यामध्ये किंवा जे आश्रित आहेत त्या ठिकाणी त्यांना वित्त सहाय्य दिले जाईल. तसंच खालीलपैकी कोणाला बेटी बचाओ बेटी पढाओ गुरुग्रामचे ब्रँड अँबॅसेडर बनवण्यात आलेलं आहे? तर मित्रांनो बेटी बचाओ आणि बेटी पढाओ याचे ब्रँड अँबॅसेडर कोणाला बनवण्यात आलेलं आहे? तर इथे जर तुम्ही पाहिलं तर तनिष्का कोटी आणि रिद्धिका कोटी या दोघींना सुद्धा काय केलेलं आहे. सो ऑप्शन नंबर A आणि B दोन्ही ऑप्शन नंबर 4 करेक्ट आहे. या दोघींना सुद्धा याचं ब्रँड अँबॅसेडर बनवलेलं आहे बेटी बचाओ बेटी पढाओ. पुढे बघा
केंद्र सरकारने आंतरराष्ट्रीय बुद्धिबळपटू आहे तनिष्का कोटिया आणि तिची बहीण आहे रिद्धिका कोटिया, तर यांची काय केलेली आहे, गुरुग्राम मधील बेटी बचाओ बेटी पढाओ ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्ती केली. तनिष्का कोटियाने 2008 मध्ये सर्वात तरुण बुद्धिबळपटू म्हणून लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड जिंकला. आता इथे पण क्वेश्चन येऊ शकतो. ठीक आहे, ती हरियाणा राज्यातील गुरुग्रामची रहिवासी आहे. पुढे बघा, देशाच्या मेंटर प्रोग्रामचा ब्रँड अँबॅसेडर कोणाला नियुक्त करण्यात आलेला आहे. तर मित्रांनो, मेंटर प्रोग्रामचा ब्रँड अँबॅसेडर कोण आहे, सोनू सूद. कोण आहे, सोनू सूद. सो ऑप्शन नंबर 3 हे याचं करेक्ट उत्तर आहे. की याची सुरुवात जर तुम्ही पाहिली तर अरविंद केजरीवाल यांनी केली होती. उपमुख्यमंत्री आणि शिक्षण मंत्री मनीष सिसोदिया यांनी पण त्यामध्ये हेल्प केली होती. तर या कार्यक्रमाअंतर्गत दिल्ली सरकारने काय केलं, सरकारी शाळा ज्या आहेत तर त्यातील मुलांना त्यांचं करिअर निवडायला मदत करण्यासाठी मार्गदर्शन केलं. नेक्स्ट आहे, नितीन गडकरी खालीलपैकी कशाचे ब्रँड अँबॅसेडर आहेत. कशाचे ब्रँड अँबॅसेडर आहेत, खादी नैसर्गिक पेंटचे. कशाचे, खादी नैसर्गिक पेंटचे ते काय आहेत, ब्रँड अँबॅसेडर आहेत. कोण, नितीन गडकरी. ठीक आहे, सो गाईच्या शेणापासून बनवलेलं हे भारतातलं पहिलं आणि एकमेव पेंट आहे. ठीक आहे, म्हणून ते लक्षात ठेवणं गरजेचं आहे. सो खादी आणि ग्रामोद्योग आयोग जो आहे KVIC याचं एक युनिट जयपूरमधील कुमारप्पा नॅशनल हँडमेड पेपर इन्स्टिट्यूट KNHPI याच्या आवारामध्ये जुलै 2021 मध्ये नवीन प्लांट स्थापित करण्यात आला आणि सध्या रंगाचे दैनंदिन उत्पादन जे आहे ते 500 लिटर असून ते प्रतिदिन 1000 लिटर पर्यंत वाढवलेलं आहे. लक्षात ठेवायचं, खादी नैसर्गिक पेंट आणि त्याचे नितीन गडकरी हे ब्रँड अँबॅसेडर आहेत की ते प्रमोट करणार त्याला. खालीलपैकी कोण ट्रायफेड आदी महोत्सवाचा ब्रँड अँबॅसेडर आहे. तर मित्रांनो, ट्रायफेडचे ब्रँड अँबॅसेडर कोण आहे, मेरी कॉम. कोण आहे, MC मेरी कॉम ही त्याची ब्रँड अँबॅसेडर आहे. सो हा जो महोत्सव आहे हा आदिवासी संस्कृती, कलाकुसर, खाद्यपदार्थ किंवा त्यांचे व्यापार भावना आहे याचा तो उत्सव आहे. सो देशभरातील जे काही आदिवासी समुदाय आहेत तर यांच्या समृद्ध आणि वैविध्यपूर्ण कलाकुसर आणि संस्कृतीची लोकांना ओळख करून देणे या उद्देशाने हा सण जो आहे तो साजरा केला जातो. तसंच केंद्रीय जनजातीय प्रकरणे अर्जुन मुंडांनी काय केलं तर नवी दिल्ली यामध्ये दिल्ली हाटमध्ये ट्रायफेड आदिवासी सहकारी मार्केटिंग विकास संघ लिमिटेड जो आहे या ट्रायफेड साठी हे आदि महोत्सव जे आहे आदिवासी महोत्सव हे उद्घाटन केलं आणि हे एक राष्ट्रीय आदिवासी सण म्हणून साजरा केला जातो. जनजाती ज्या आहेत वेगवेगळ्या, बरोबर, तर त्या वेगवेगळ्या जातींची जे काही आदिवासी जाती आहेत त्यांचे प्रकरणे मंत्रालय आणि ट्रायफेडचे हा एक संयुक्त प्रकरण किंवा संयुक्त प्रकल्प त्यांनी सुरू केलेला आहे, प्रयत्न केलेला आहे. पुढे बघा, नुकतेच केंद्र सरकारच्या फिट इंडिया मुवमेंटचे ब्रँड अँबॅसेडर कोणाला करण्यात आलेलं आहे. तर मित्रांनो, फिट इंडिया मुवमेंट जे आहे त्याचं नुकतंच ब्रँड अँबॅसेडर कोणाला केलेलं आहे तर अंकित कुमार पांडे यांना केलेला आहे. कोणाला केलेला आहे, अंकित कुमार पांडे यांना केलेलं आहे. सो सेल्फ डिफेन्स असोसिएशन ऑफ इंडियाचे ते संस्थापक आणि राष्ट्रीय मुख्य सचिव आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2019 मध्ये ही फिट इंडिया चळवळ सुरू केली होती. सो लोकांना त्यांच्या आरोग्य आणि फिटनेसला प्राधान्य देण्यासाठी प्रोत्साहित करायला ही योजना सुरू केली होती. सो त्याचे अंकित कुमार पांडे हे रिसेंटली काय बनलेले आहेत तर ब्रँड अँबॅसेडर बनलेले आहेत. पुढे बघा, केरळ ॲडव्हेंचर टुरिझमचा ब्रँड अँबॅसेडर कोणाला करण्यात आलेला आहे. तर मित्रांनो, जे काही केरळ ॲडव्हेंचर टुरिझम आहे याचा ब्रँड अँबॅसेडर कोण झालेला आहे, PR श्रीजेश. ठीक आहे, सो तो भारतीय राष्ट्रीय हॉकी संघाचा माजी कर्णधार आणि काय गोलकीपर आहे. केरळमधील साहसी पर्यटनाचा ब्रँड अँबॅसेडर म्हणून त्याची नियुक्त केलेली आहे. PR श्रीजेश टोकियो 2020 ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये कांस्य पदक जिंकणाऱ्या भारतीय हॉकी संघाचा भाग होता आणि हा केरळमधील एर्नाकुलमचा रहिवासी आहे. सो हे काही PR श्रीजेश यांच्याविषयी काही गोष्टी आपल्याला इथे दिलेल्या होत्या. ठीक आहे, सो बघा, अजून त्यांच्याविषयी दिले की इतर काही प्रमुख कंपन्या आपल्याला, आता इथे त्यांच्याविषयी नाही तर इतर काही अजून कंपन्या दिलेल्या आहेत की ज्यांचे ब्रँड अँबॅसेडर कोण आहे. क्वेश्चन येऊ शकतो यावर सुद्धा, जसं की ICC विश्वचषक 2023 जे आहे तर त्याचा ब्रँड अँबॅसेडर शाहरुख खान आहे. त्यानंतर भारतासाठी UN पर्यावरण सद्भावना राजदूत याच्या ब्रँड अँबॅसेडर दया मिर्झा आहेत. भारत पेचा ब्रँड भारत पे, ठीक आहे, जसं फोन पे, गुगल पे तसं भारत पे आहे, याचा ब्रँड अँबॅसेडर सलमान खान आहे. विझाचे ब्रँड अँबॅसेडर पेमेंट तंत्रज्ञान कंपनी आहे, याचे ब्रँड अँबॅसेडर कोण आहेत, PV सिंधू आहेत. तेलंगणा राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे ब्रँड अँबॅसेडर कोण आहेत, K चंद्रशेखर राव आहेत. सो हे वेगवेगळे ब्रँड अँबॅसेडर सुद्धा इथे आपल्याला दिलेले आहेत. अगेन क्वेश्चन येऊ शकतो त्यामुळे लक्षात ठेवा.
मग मित्रांनो, आपलं लेक्चर इथेच संपलेलं आहे. ऍप्लिकेशन लवकरात लवकर डाउनलोड करून घ्या, टेलिग्राम चॅनल जॉईन करा आणि आपल्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करायचं आहे. सोबतच जे कोणी कंबाईनची तयारी करताय, बॅचचे ऍडमिशन सुरू झालेले आहेत. सुरुवातीच्या काही विद्यार्थ्यांसाठी फी फक्त 1499 रुपये असणार आहे. लवकरात लवकर ऍडमिशन घ्या, कारण ऍडमिशन ऑलमोस्ट खूप चांगल्या प्रकारे झालेले आहेत. तसंच राज्यसेवा विजेता बॅच सुद्धा आहे, याचे सुद्धा ऍडमिशन सुरू आहे. तुम्ही त्यामध्ये सुद्धा एनरोल करू शकता. आणि जर फक्त टेस्ट सिरीज हवी असेल तर फक्त टेस्ट सिरीज साठी सुद्धा आपल्याकडे बॅच आहे. सो मित्रांनो, 499 रुपयामध्ये तुम्हाला ओनली टेस्ट सिरीज मिळणार आहे, ज्याचं विश्लेषण आणि टेस्ट दोन्ही तुम्हाला अवेलेबल होईल. एव्हरी संडे टेस्ट असते, राज्यसेवेच्या पॅटर्नवर आधारलेली. सो अशा प्रकारे आपण सर्व काही व्यवस्थित ब्रँड अँबॅसेडर विषयी पाहिलेलं आहे. असंच आपण पुन्हा एकदा नवीन टॉपिक घेऊन भेटूया. काही क्युरीज असतील, प्रॉब्लेम्स असतील, कॉन्टॅक्ट नंबर आहेच थंबनेलवर. सो तिथे तुम्ही कॉल और मेसेज करून डाऊट्स विचारू शकता. थँक्यू व्हेरी मच. आय होप तुम्हाला लेक्चर आवडलं असेल, समजलं असेल. लेक्चर कसं वाटलं ते कमेंट करून नक्की कळवा. रॅपिड फायर असल्यामुळे थोडंसं मी फास्ट घेतेय, ठीक आहे. सो धन्यवाद. भेटूया आपण पुन्हा एकदा एका नवीन लेक्चरमध्ये. तोपर्यंत बघत राहा अभ्यास मित्र.